एक मी म्हणेल की एक हौशी गाडीवान होता अमोलदा, तो आज तुझ्या गाडीवर नव्हता, तर तू म्हणजे तू त्याच्यावर काय सांगशील? मी त्याच्यासाठी रिक्वेस्ट केली होती कमिटीला की अमोलला काहीतरी सूट द्या म्हणून, पण पहिल्यांदाच असं झालं काय, एक 3 ते 4 शर्यती बंदी घालतात काही जर प्रॉब्लेम कोणी केला तर, पण ह्याच्यावर वर्षभर बंदी घातली. का घातली ती मला माहिती नाही, पण मी त्याच्यासाठी रिक्वेस्ट केलेली. बघू, नागावला पण आपण रिक्वेस्ट करू, नागावच्या कमिटीला त्यांचा निर्णय असेल तर आपल्याला मान्य असेल, पण रिक्वेस्ट करणं आपलं काम आहे. पण तो असेल तर निर्णय वेगळा असेल काय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज नवेदर बेल येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. अर्थातच खूपच मोठी बैलगाडी शर्यत होती. फायनलचा गट म्हणजे जो फायनलचा गट होता त्याला 1 नंबरसाठी जो बाईक बक्षीस होता, खूप सुंदर अशी लढत झाली. पण त्या लढतीमध्ये नितेशाची गाडी अर्थातच म्हणजे थोडंसं यश मनासारखं भेटलं ना, पण तरी एक मेहनतीचं जो यश आहे तो तर मला या शर्यतीमध्ये नितेशाचं दिसतं. कारण की मी तुम्हाला सांगायचं झालं तर मी ड्रोनचे व्हिडिओ बघत होतो, त्यामध्ये क्लिअरली दिसत होतं की गाडी एकदम लास्ट फिरली, पण लास्ट येऊन पण तिसरी आहे ना, याच्याच एक खूपच मोठं दादा तुझं यश आहे तुझ्या गाडीचं. यासाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या गाडीमध्ये दमखम आहे. तर दादा तू काय सांगशील आजचं, म्हणजे ज्या प्रकारे लढत तुझ्या गाडीने दिली बोल, किंवा म्हणजे कशा प्रकारे या शर्यतीसाठी तयारी होती, पण तेवढं मनासारखा निकाल लागला नाही, तर यावर तू काय सांगशील? मी मागाशी मनू डायरीने पण माझी मुलाखत घेतली, त्याच्यात पण मी मनू डायरी, पुष्कर म्हात्रे आणि गोष्ट जीन कपिश नाव आहे, तर त्यांचं अभिनंदन, आभार मानलं. पुन्हा एकदा आभार मानतो, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. आणि गोष्ट के नाही त्यांच्या माध्यमातून आम्हाला द्रोणनी पूर्णपणे गाड्या बघायला मिळाल्या. नियोजन म्हणजे आम्हाला सातारला जी बिना काठीची गाडी होती, तर त्यावेळेला आमची गाडी शेवटला फिरली. शेवटला फिरून आम्ही अंतरातच बोलायला लागेल, अंतरातच आम्ही फायनल मारली. पण त्याच्यानंतर एक प्रसंग झाला असा, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या चर्चा लोकांच्या आल्या की बाबा सातारला पण याही काहीतरी केलं असेल हे ते. तर आज पण आमची गाडी शेवटला फिरली आणि अजून फक्त थोडंसं 100 मीटर अंतर पाहिजे होतं. मग सगळ्यांना सांगितलं असतं आमची गाडी कशाने धावते, आमचे बैलच धावतात काय, अजून त्यांना काय करायला लागतंय, हे सगळ्यांच्या मनाच्या शंका आम्ही काढून टाकल्या असते. आणि याच्यासाठी आम्ही सातारला आता पुन्हा तयारी करू, आणि सातारला कसं यश मिळेल ते आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार. अर्थातच ती पण एक खूप मोठी शर्यत होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त आपली एक मानाची शर्यत असते ती, आणि त्यामध्ये जर यश येतं त्यानंतर ती गाडी पुन्हा वर्षभर चर्चेतच असते की ही गाडी जी आहे सातारच्या शर्यतीमध्ये 1 नंबरची मानकरी झालेली होती. पण आजच्या शर्यतीमध्ये मी जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, ही गाडी एकदम सुटताना भले लास्ट होती, झेंड्यावरनं फिरताना पण लास्ट होती, पण ती एवढं अंतर क्रॉस करून जर थोडासा जरी अजून गॅप असता, जसं तू आता म्हणाला की आमच्या गाडीने दाखवून दिलं असतं की आमची गाडी काय आहे म्हणून, पण हा जो संपूर्ण जो नियोजन मी बोलेल किंवा हे डोक्यामध्ये आलेलं होतं की गाडी अशी म्हणजे फेस करायला हे सर्व. गाडी आम्हाला इथे हॅट्रिक मारायची होती, कारण मागच्या वेळेला बेलीला आम्ही इथं फायनल मारली, सातारला फायनल मारली, आणि आता इथं आम्हाला फायनलची हॅट्रिक मारायची होती. सातारची फायनल मारल्यानंतर काही शेमड्या लोकांनी कारण नसताना आमच्यावर टीका केली, काय खटारे आणतो ना काय आणतो, तेव्हा खटाऱ्यांच्या चाका आम्ही बोलू फणसापूरच्या नाक्यावर टांगून ठेवतो, एवढी ताकद आहे आमच्या नादाला काय कोणी लागू नको. बैल धावतात, आम्ही बैलगाडी क्षेत्रात कधी कोणाला उद्धट बोलत नाही, आमची काय तयारी आहे ती सांगतो, आणि आम्हाला कोणी मदत केली त्याबद्दल आम्ही इतरांवर कधी बोलत नाही. कृपा करून माझ्यावर काय बोलू नको आणि माझ्या काय नादाला कोणी लागू नको, कारण तिथून बोला आमच्या इथूनच रस्ता, एवढं लक्षात ठेवा. अर्थातच बैलगाडीचे क्षेत्र बघायला गेलं तर आपलं खेळ आहे, खेळाला जर खेळासारखंच बघितलं तर खूप बरं होईल. खेळा व्यतिरिक्त तुम्ही जाऊ नका. अर्थातच त्या वादविवादामध्ये काही कसं होतं, एक तर बैलगाड्या शर्यत आमदार महेंद्र शेठ दळवींच्या कृपेने चालू आहे तिथे, बरोबर आहे, आणि तुम्ही वादाचे मुद्दे आणाल तर त्या पण आहेत, त्या पण बंद होतील. आणि आमच्यात पोहोचण्याची ताकद आहे बैल, आम्ही त्यांना मरेपर्यंत पोहोचू शकतो. आपलं बघा काय आहे ते, म्हणून काय वादाचे मुद्दे काय कोणी काढू नको, जशाच तसं उत्तर आम्ही देऊ. शर्यत जर जेवढी शांततेने होईल तेवढंच खूप बरं आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये आता जसं तू म्हणालास की सातारची आपली मानाची शर्यत होणार आहे, त्या शर्यतीसाठी तुझं ठोस नियोजन तू कसं थोडक्यात मला सांगशील? ठोस नियोजन म्हणजे जे आमची मित्रमंडळ आहे, जे आमचं मंडळ आहे सर्जाबाईजा ग्रुप, ते त्यांचं नियोजन मला पण सांगत नाही काय करतात, काय बैलांना घालतात, ते त्यांचं
एकत्रित काय करतील ते मला पण माहिती नसतं. बरोबर त्याच्यामुळे ते नियोजन त्यांनाच विचारलंच तर बरं होईल. पण त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट परफेक्ट असतं. असतं, कारण की एवढे गुलालात आता जेव्हापासून हो. आपलं हे या वर्षीच्या शर्यती सुरू झाल्यात गुलालात गाडी आहेच, हो कशी ना कशी करून गाडी गुलालातच आहे. आजचं जे गाडी हाकलण्याबद्दल त्यांचा निखिल हा निखिल, आजची गाडी जे निखिल आणि म्हणजे आपले नवीन जॉकी मी म्हणेल तुझ्या गाडीवर होते, तर त्यांच्याबद्दल तू काय सांगशील? नाही गाडी तो तर आधीपासूनच त्याची गाडी स्वतःची फायनलला हाकलायचा. त्याच्यामुळे तो गाडी तर चांगलीच हाकलतो. आजची पण गाडी चांगली हाकलली. आम्हाला टर्नला थोडासा प्रॉब्लेम झाला, गाडी मागे होती खूप, पण तरी पण बैलांनी बरंच अंतर कव्हर करून तिसऱ्या नंबरची मजल मारली तिसऱ्या नंबरची मजल मारली आणि त्याच्यात समाधानी होता. समाधानी होत नाही. खरंच का बैलाने, मी तुला सुरुवातीलाच म्हणालो की बैलाने खूप सुंदर अशी लढत दिली आज. म्हणजे जे आपण म्हणतो ना की खरोखर गाडी जी कमबॅक जसं म्हणतो शर्यतीमध्ये, बघणाऱ्याला जशी मजा येते ती मजा आज बैलांनी खरोखर दाखवली. जेवढं पण प्रेक्षक वर्ग आहे जेव्हा ती व्हिडिओ बघतील त्यांना असं वाटेल की नाही बैलांनी खरंच खूप सुंदर अशी लढत दिलेली होती. आपला जो तुझा एक मी म्हणेल की एक हौशी गाडीवान होता अमोलदा, तो आज तुझ्या गाडीवर नव्हता, तर तू त्याच्यावर काय सांगशील? मी त्याच्यासाठी रिक्वेस्ट केली होती कमिटीला की अमोलला काहीतरी सूट द्या म्हणून. पण पहिल्यांदाच असं झालं काय, एक 3 ते 4 शर्यती बंदी घालतात काही जर प्रॉब्लेम कोणी केला तर. पण ह्याच्यावर वर्षभर बंदी घातली. बरोबर का घातली ती मला माहिती नाही, पण मी त्याच्यासाठी रिक्वेस्ट केलेली. बघू नागावला पण आपण रिक्वेस्ट करू, नागावच्या कमिटीला त्यांचा निर्णय असेल तर आपल्याला मान्य असेल, पण रिक्वेस्ट करणं आपलं काम आहे. पण तो असेल तर निर्णय वेगळा असेल काहीतरी, तो गाडीवर बसला तर. अच्छा, म्हणजे ते जेव्हा गाडीवर येते तुला असं वाटतं की तेव्हा गाडी आपला तुमच्या गाडीचा निकाल नक्कीच तेव्हा वेगळा असेल. तर खरंच खूप निकाल आजचा सुंदर लागलेला. मी आशा करतो की नक्कीच येणारे जेवढ्या शर्यती आहेत आपली सातारची असो किंवा येणाऱ्या दिवसामध्ये ज्या मधल्या शर्यती आहेत त्यामध्ये पण आपली गाडी 1 नंबरची मानकरी जशी राहत होती अगोदर तशीच राहावी. आज पण गुलालात राहिलेली आहे. मी असं नाही म्हणत की गुलालात नाही, आणि गाडीने खरंच खूप सुंदर अशी लढत दिली आणि दादाची गाडीचा निकाल जो खरंच खूप सुंदर असा लागलेला. मी आशा करतो की नक्कीच आपल्याला निकाल आवडला असेल. ही मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चल दादा, थँक्यू.